हॅलो फ्रेंड्स, हा माझा खूप दिवसांचा दुसरा ब्लॉग आहे। तर आज मी इथं रामवर्धनीच्या मंदिरात दर्शन करायला आली होती। रविवार होता, त्याच्यामुळे चांगलीच मला संधी मिळाली ह्या मंदिरात दर्शन करायला। तर तुम्ही बघू शकता हा जो परिसर आहे रामवर्धनी मंदिराचा तो किती सुंदर आहे। आम्ही एवढे मस्त एन्जॉय करत इथं जात होतो। तर मला वाटतं भरपूर 12 वर्षांनी तरी आली असेल ह्या मंदिरात। एकदम खूप अगोदर आली होती आणि ह्या सभोवताली सगळा परिसर चेंज झाला होता। भरपूर वेगवेगळी झाडं पण लावली होती, मस्त गार्डन पण आहे। पावसात आल्या कारणानं थोडा रस्ता स्लिपरी होता, त्याच्यामुळे घाबरत चालत होतो। तर गप्पा मारत रमत जमत आम्ही जात होतो मंदिराच्या आत। तर इथं आज जाताना आम्हाला फोटो काढायला अलाउ नव्हतं, त्याच्यामुळे जो काय बाहेरचा परिसर आहे तोच आम्ही कॅप्चर करत होतो। तर तुम्हाला पण कधी इथं यायला जर संधी भेटली तर नक्कीच इथं तुम्ही ह्या मंदिराचं दर्शन घ्या। एवढ्या मनाला शांती मिळते इथं आल्यावर, तुमची सगळी जी दुःखं असेल तुम्ही विसरून जा। वाव, एवढा मस्त नजारा आहे। असं वाटतं ना काश्मीरला आलोय ना मैथिली। एवढा सुंदर नजारा आहे, चाफ्याची फुलं। संध्याकाळच्या वेळेस गेल्या कारणानं आम्हाला इथं आरतीचा पण अनुभव आला, म्हणजे आम्हाला आरती पण ऐकायला मिळाली। तर खरंच एवढं मस्त होतं ना हा सीन की खूप दिवसांनी मी अशा ठिकाणी आले जिथं मनाला पण शांतता मिळाली एवढ्या कामाच्या दगदगीतून। तर नक्कीच तुम्ही ह्या प्लेसवर ट्राय करा यायला। तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग? नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि पुढच्या अशाच ब्लॉगसाठी वाट बघत राहा। चला तर मग भेटूया।